धुळे तालुक्यातील बोरीस येथील प्राध्यापक राजेंद्र रोकडे लिखित स्कूल मॅथमॅटिक्स इन डेली लाईफ या गणित विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे। कल्याण येथील राफनाईक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय कोपरखर्णे येथे हा कार्यक्रम पार पडला। या पुस्तकाचे प्रकाशन श्रमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। हे पुस्तक मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून प्रकाशित करण्यात आले आहे। कार्यक्रमात पुस्तकाचे लेखक प्राध्यापक राजेंद्र रोकडे यांच्या संदीप नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी नरेंद्र महात्रे उपस्थित होते, तसेच गुरुवर्य ई.ए. पाटील यांचीही उपस्थिती होती। मुंबई विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख भाऊसाहेब देसले यांनीही यावेळी मार्गदर्शन केले। डॉक्टर नरेंद्र कुमार दसरे यांनी या पुस्तकाचा विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात कसा उपयोग होईल याबद्दल सविस्तर माहिती दिली। संदीप नाईक यांनी या पुस्तकातील गणित विषयाची उपयोगिता विद्यार्थ्यांना कशी समजेल यावर भाष्य केले। तसेच शिक्षण क्षेत्रातील रोकडे सरांचा अनुभव आणि विद्यार्थ्यांकडून आलेले प्रश्न या पुस्तकात मांडल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात विविध मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांनी आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जाधव यांनी केले, तर रांगोळी रेखाटन सुजाता महात्रे यांनी केले। या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील गणित अधिक सोप्या पद्धतीने समजण्यास मदत होणार असल्याचे सांगितले जात आहे। धुळे शहरातील देवपूर भागात माणुसकीचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले। वृंदावन कॉलनी परिसरात एका विहिरीत गोमाता पडल्याची घटना घडली। ही बाब स्थानिक नागरिक आणि उमाकांत बोरसे यांच्या निदर्शनास आली। या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। गोमातेला वाचवण्यासाठी तातडीने मदतीचे प्रयत्न सुरू करण्यात आले। नगरसेवक ललित माळी यांनी सामाजिक जबाबदारी पार पाडत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला। त्यानंतर अग्निशामक दलाला घटनेची माहिती देण्यात आली। अग्निशामक दलाचे कर्तव्यदक्ष राकेश भाऊ माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। यानंतर बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली। विहिरीत अडकलेल्या गोमातेला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी अथक प्रयत्न केले। यावेळी जावळे साहेबांनी मोठा निर्णय घेत स्वतःची विहीर तोडण्याची तयारी दर्शवली। त्यांच्या या निर्णयामुळे बचाव कार्याला मोठी मदत झाली। ही घटना माणुसकी आणि सेवाभावाचे जिवंत उदाहरण ठरली। या मदत कार्यात परिसरातील नागरिकांनीही मोठे सहकार्य केले। अमित जावळे, मयूर अहिरे, प्रतीक बोरसे, रोहित अमृतकर यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात दिला। तसेच सामाजिक कार्यकर्ते अमोलभाऊ मराठे यांनीही बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतला। सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विहिरीत पडलेल्या गोमातेला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले। या घटनेनंतर परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आणि देवपूरमध्ये माणुसकीचा हा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला।